येस. कुणाल शिंदे का? येस, मी ओळखतो तो. बरं, सध्या काय करताय तुम्ही? बीकॉम चालू आहे, बरं. MBA कोर्स चालू आहे बर आणि अकाउंटिंग म्हणून जॉब चालू आहे. बर. आपण बरेच दिवस झाला मला वाटतं भेटलेलो ना. हा. तरी 1 वर्ष झालं असेल का? 1.5 वर्ष, 2 दीड वर्ष झालं. बर बर. मग बाकी घरचे वगैरे कसे आहेत? छान आहेत का? निवांत आहे. बर, निवांत आहे. हा. काय प्रॉब्लेम आहे? तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही गेला तरी चालेल, जमेल का? नाही नाही जमणार? नाही का बरं? पुढचं बाकीचं प्रोसेस म्हणजे जॉब काय स्किल म्हणजे वर्क काय आहे ते. बरं, मग समजा ओळखीने मिळालेलं काम नाही. नको आहे, ओळखीने मिळालं. नाही तुम्ही तर माझे मित्र आहेत ना. ओळखीचं नाही लागत, मग कशाचं पाहिजे? स्किलचं लागत. स्किलचं, तुम्हाला स्किलने जॉब मिळाला पाहिजे. वाव, एक्सलंट, नाईस कॉन्फिडन्स. बर, कुणाल तुम्हाला कोणती कम्फर्ट लँग्वेज वाटेल? मराठी, हिंदी, इंग्लिश? मराठी वाटेल. तुमच्याबद्दल तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगता येईल का? हा. माझं नाव कुणाल जालिंदर शिंदे आहे. मी आता हुले कॉलेजमध्ये बीकॉम करतोय, फर्स्ट इयर चालू आहे. आणि शुभम कम्प्युटरमध्ये माझा MBA कोर्स चालू आहे CA चा. आणि सुरत टूल्समध्ये मी अकाउंटंट म्हणून जॉब करतो. बर, अजून स्पेशल तुमचं काय आहे? तुमच्यामध्ये वेगळं स्किल काय आहे? मला टॅली प्राईममध्ये काही म्हणजे असं एखादं म्हणजे फॉर्मॅट काही भेटलंच काही तुम्ही म्हणजे 100% करून दाखवते. आणि एक्सेलमध्ये काही आपल्याला फॉर्मॅट दिलं बनवायला तर मी तो बनवून दाखवू शकते एक्सेलमध्ये फॉर्मॅट बिरमॅट. आणि टॅली प्राईम जमत सगळं. टॅली प्राईममध्ये काही प्रश्न असले तर मी म्हणजे सॉल्व्ह करू शकते. टॅली प्राईम मध्ये काय काय येतं तुम्हाला? GST वगैरे जमतं का? GST जमतं, पॅरोल जमतं, बरं. परचेस सेल्स, टॅक्स, TDS, TCS, आणखी ओके. परफॉर्म इनवॉइस वगैरे करायचं असेल किंवा कोटेशन वगैरे करायचं असेल तर जमेल का तुम्हाला? कोटेशन म्हणजे एक्सेलमध्ये एक्सेल करू शकता, टॅलीमध्ये नाही जमणार अजून. ओके. TCS TDS वगैरे जमतं का टॅलीमध्ये? टॅलीमध्ये ना TCS TDS जमतं. बरं, समजा TCS आणि TDS मध्ये काय डिफरंट आहे सांगता येईल तुम्हाला? TCS म्हणजे टॅक्स कलेक्ट करतं, TDS आहे ना ते टॅक्स डिडक्ट करतं. बरं, मग हे कोणत्या वाउचर मध्ये याचा यूज होतो? TCS चा आणि TDS चा? TCS TDS सॅलरी पेमेंट्स ते आपलं ते म्हणजे पेमेंटचं नसतं, पेमेंट ऑर्डर ते परचेस ऑर्डर. बरं, ओके. बरं, आणि सपोज तुम्हाला मी अपॉर्च्युनिटी जर दिली तर तुम्ही कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट करता? HR डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट या परचेस डिपार्टमेंट का स्टोअर डिपार्टमेंट? अकाउंट डिपार्टमेंट. अकाउंट डिपार्टमेंट. का बरं, तुमच्याकडे काय स्पेशल असतं अकाउंट डिपार्टमेंटसाठी? मला अकाउंटिंगच करायचंय, CA करायचंय, मी अकाउंटिंगच करायचं. ठीक आहे. अकाउंट डिपार्टमेंटला जर गेला तर मग तुम्हाला बॅलन्स शीट हँडल करता येते का? CR आणि DR म्हणजे क्रेडिट आणि डेबिट तुम्हाला हँडल करता येतो का? बॅलन्स शीट किंवा ट्रायल बॅलन्स शीट हँडल करता येते का? प्रॉफिट अँड लॉस हँडल करता येतो का? जर करता येत आहे किंवा सर तर मग तुम्ही त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर करता येईल का? आणखी म्हणजे कंपनी इथं टॅली प्राईम तर नाहीये, त्याच्यामुळे तिथं बॅलन्स शीट म्हणजे तिथं टॅली प्राईम मध्ये मॅनेज नाही करायला. आणि कम्प्युटर मध्ये फक्त तिकडं मी फक्त एक्सेल मध्ये बिल बनवतो. एक्सेल मध्ये तुम्ही काम करताय तर एक्सेल रिलेटेड तुम्ही काय काय करू शकता किंवा एक्सेल मध्ये काय काय माहिती आहे त्याबद्दल सांगता येईल तुम्हाला? काय काय येतं तुम्हाला? एक्सेल मध्ये मला एखादं फॉर्मॅट दिलं मी फॉर्मॅट बनवू शकते. परचेसचं आपलं परचेस सेल्सचं हे फॉर्मॅट दिलं तर परचेस सेल्स काय काय झालेलं ते त्याचा फॉर्मॅट बनवू शकते. वरून पेमेंटचे फॉर्मॅट बनवू शकते, पेमेंटचे म्हणजे पेमेंट स्लिप बनवून देऊ शकते. वरून सेल्स परचेस हे सगळं बुक वन बनवू शकता का शीट मध्ये बनवू शकता? शीट किती बनवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये बुक वन मध्ये? शीट म्हणजे 100 आसपास पुढे गेलं की थोडं हे होतं. ओके. एक्सेल मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर एक्सेलच्या फाईलचं एक्सटेन्शन काय आहे? प्रश्न समजला नाही का? बरं, प्रश्न असा आहे, समजा एक्सेलच्या आपण सगळ्या फाईल सेव्ह करतो कोणत्या तरी एखाद्या लोकेशनला. त्या लोकेशनला सेव्ह करताना त्या फाईलचं एक एक्सटेन्शन आहे, म्हणजे ती फाईलची ओळख कशी आहे, कशी ओळखतो? एखादं उदाहरण घ्या, हा लॅपटॉप आहे बरोबर आणि हा डेस्कटॉप आहे, असे त्याची ओळख आहे. तसे एक्सेलची फाईल ओळखताना कशी ओळखतो त्याचं एक्सटेन्शन काय? म्हणजे ते तुम्ही सेव्ह याच करताना
नाव देतात त्याच्या खाली ते एक एक्सटेन्शन ते म्हणतात हां तिथं एक्सेल. नाही ठीक आहे, एक्सेल हे ऍप्लिकेशन आहे ना, पण एक्सेलचं एक्सटेन्शन का असू शकतं? जर तुमची एक्सेलवरती चांगली कमांड आहे, म्हणजे बेसिक कमांड एक ॲडव्हान्स कमांड आहे, आता बेसिक बेसिक आहे ओके. आणि जर सपोज जर काम करत असताना तुम्ही जर ऑफिशियल काम करत असताना, हां ऑफिशियल काम करत असताना जर तुम्हाला टेक्निकल काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करू शकता? टेक्निकल म्हणजे कसं म्हणजे कोणतं? ओके सो थँक्यू, नाईस, गुड. कॉन्फिडन्स लेवल वाढली का तुझी? खूप सुंदर.